तडका. सो गाईज आज आमच्या गावची यात्रा आहे, तर मी यात्रेला जाणार आहे. तर म्हटलं तुम्हाला पण घेऊन जावं, कसं असतं, काय धमाल असते, काय मजा असते, ते सर्व तुम्ही बघणारच आहे पुढे व्हिडिओमध्ये. सो लेट्स गो. आपण पोचलो आहोत यात्रेच्या ठिकाणी. सो आता एंटर करूयात. सो गाईज आता आल्यानंतर सर्वात पहिले आम्ही दर्शन वगैरे घेतली. इथे मुशळेश्वर महाराज यांचं मंदिर आहे, म्हणजेच महादेवाचंच एक नाव आहे ते. सो महादेवाचेच इथे शिवलिंग आहे. तर दर्शन घेतल्यानंतर आम्ही यात्रेमध्ये फिरण्यासाठी निघालो. सो गाईज यात्रेमध्ये गेल्यानंतर खूप छान छान अशी शॉप्स होती. तर इथे पहिल्या शॉपमध्ये आम्ही थोडंफार काही बघत होतो. तर मी हा एक ऑक्सिडाईड नेकलेस होता, छान होता. सो मी तो बघत होती. तर तो एक मी छान होता, तो मी घेतला. देन मम्मी पण काहीतरी बघत होती. तर गाईज इथे आम्ही 2-3 वस्तू घेतल्या. देन आम्ही नेक्स्ट निघालो परत पुढे. तर गाईज यात्रेमध्ये सर्वात जास्त शॉप्स म्हणजे लेडीज सेक्शन होती, म्हणजे ज्वेलरी झालं किंवा काही मेकअप वगैरे झाला किंवा काही अदर लेडीज थिंग्स, त्याच्यात जास्त शॉप्स होते. सो आम्ही पुढे पुढे जात होतो. खूप सारे शॉप्स होते छान छान. तर आम्ही प्रत्येक शॉपमध्ये काही ना काही बघितलेलं आहे. तर आता पण आपण पुढे जातो आहे, अजून पुढे काहीतरी बघूया. तर गाईज इथे मला एका ठिकाणी थोडंफार काही दिसत होतं, बाउल्स वगैरे होते इथे. सो मी ते पण बघितले, कारण मला रेसिपी वगैरे शूट्स कराव्या लागतात. सो त्याच्यासाठी मला काही ना काही भांडे तर लागतच राहतात. सो इथे दिसले मला, छान होते, मग मी घेऊन टाकले. अँड अजून पण काही गोष्टी होत्या, क्लचेस वगैरे, ते पण आम्ही बघत होतो. तर काहीच आपण मॉलमध्ये पण खूप सारे शॉपिंग करतो, जसं की ब्रँडेड वस्तू घेतो. बट तरीही यात्रेत ज्या वस्तू आपण घेतो ती सर त्या ब्रँडेड वस्तूंना नाही मॉलमधल्या. कोण याच्यासोबत ॲग्री करतं, कमेंटमध्ये नक्की सांगा. अँड असं कधी होऊच शकत नाही की सेल जिथे असेल तिथे लेडीज नसणार, ही गोष्ट तर कधीच होऊ शकत नाही. याला आता मरणच नाही आहे. तुम्ही पण रिलेट करत असाल, कारण कुठेही सेल वगैरे काही दिसलं की लेडीज तिथे असतात म्हणजे असतात. बिकॉज दिस इज द वन ऑफ द मोस्ट फेवरेट थिंग ऑफ लेडीज. सो गाईज मी इथे काही कुकिंग टूल्स बघत होती, जसं की पटॅटो मॅशर बघितलं, अँड ऑइल लावण्याचं ब्रश वगैरे, एक चिमटा टाईप होतं. सो गाईज एवढं सर्व मी बघितलं इथे. देन आम्ही पुढे गेलो. इथे मला काही शॉल्स वगैरे दिसत होते, एकदम ते वेलवेट नसतात का त्या टाईपमध्ये. सो मी ते बघत होती. तर त्याच्यामध्ये एक त्यांनी ब्लॅकवाला काढून आम्हाला दाखवलेला, बट आम्हाला कलर इतका खास वाटला नाही. सो त्यांना आम्ही बोललो की रेड कलरमध्ये असेल तर दाखवा. तर त्याने रेड कलरचा दाखवला, अँड तो पण खूप छान वाटत होता, एकदम असा क्यूट दिसत होता, खूप छान होता, असं एकदम सॉफ्ट होता. सो तो पण एक मी घेऊन टाकला. तर गाईज आता आम्ही अजून पुढे गेलो. अजून पुढे पण खूप सारी शॉप्स वगैरे होती. तर आम्ही तिथे पण काय बघत होतो. इथे एका शॉपमध्ये असे छान छान असे आपले नेकलेस असतात, सेट असतात, ते माळसा सेट अँड ऑल, असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे सेट्स वगैरे असतात. तर इथे जसं की इथे खूप सारे होते, जसं की चंद्रकोर काय असतं त्या टाईपमध्ये एक सेट होता. परत डबल सेट असतो माळसा सेटमध्ये, तसा एक होता. तर मी तोच एक डबलवाला बघितला इथे. मला एक्झॅक्ट याला काय म्हणतात माहीत नाही, बट मी हा एक बघितला, छान वाटत होता. असं आपल्याला नवरी वगैरे किंवा साडीवर आपण घालू शकतो. देन त्यानंतर इथे काही झुमके वगैरे होते, म्हणजे साईड इयरिंग्स होते, आपण ते असं केसांना लावतो ते वाले. देन त्यानंतर मम्मी इथे काही मेरी पिंक्स वगैरे बघत होती, मी पण एक बघून घेतली. सो छान होत्या त्या. क्लचेस वगैरे पण इथे खूप छान छान होते. सो मी क्लचेस वगैरे पण बघितले. त्यानंतर मम्मी अजून एक हार बघत होती, बट तो काही इतका ठीक वाटला नाही, सो तो आम्ही काय घेतला नाही. त्यानंतर इथे एका ठिकाणी ॲट द मुमेंट
आपल्या बोटातल्या ज्या रिंग्स असतात त्या करून देत होते. सो इथे मी काही डिझाईन्स बघत होती, म्हणजे माझ्यासाठी नाही, पप्पासाठी बघत होती. ते बोलले तूच एखादी डिझाईन वगैरे चूज कर, तर मग मी एक डिझाईन चूज केली. तर आता ते बघू कशी वाटते बनवल्यानंतर. तर गाईज इथे त्यांनी बनवण्याला सुरुवात केली आहे. बघू आता कशी दिसते. सो लेट्स होप छानच दिसेल. तर ते माप वगैरे घेत होते बोटाचं, म्हणजे लूज हवी आहे की फिट हवी आहे. तर गाईज रिंग बनवून रेडी आहे. छान वाटत होती. देणं आम्ही पुढे अजून थोडंफार काही बघत होतो, अजून काही आवडतं की काय, तर बघतच होतो आम्ही अजून पण. तर गाईज इथे एका ठिकाणी कुर्तीची शॉप लागलेली होती. सो मी कुर्ती वगैरे बघत होती. इथे खूप छान छान कुर्ती होत्या, खूप छान छान म्हणजे एकदम फ्रेश कलर्स होते कुर्तीचे. सो इथे बघत होती मी, काही पसंत पडते की काय. तर गाईज इथे मला व्हाईट कलरची एक छानशी अशी डिझाईन केलेली, वर्क केलेली व्हाईट कुर्ती आवडली. सो ती एक मी चूज केली. सो गाईज एक व्हाईट लॉंग कुर्ती मी चूज केली होती. त्याचबरोबर इथे मी एक येल्लो कलरमध्ये शॉर्ट कुर्ती पण एक चूज केलेली आहे. ती तुम्हाला अशी तर एकदम प्लेन सिम्पल वाटते, बट तिच्यावर असं गोल्डन शायनिंगचं वर्क केलेलं आहे. सो ती खूप छान दिसत होती. सो मी फायनली त्या दोन्ही कुर्त्या घेतल्या. नेक्स्ट आम्ही दुसऱ्या सेक्शनकडे निघालो. इथे म्हणजे खूप साऱ्या अशा भागामध्ये डिवाईड होती यात्रा. सो आम्ही दुसऱ्या साईडला आता निघालो आहे. तर काहीच या साईडला पण लेडीज सेक्शनमध्येच ज्वेलरी वगैरे हेच सर्व याचीच सर्व जास्त शॉप्स होती. सो आम्ही इथे पण थोडंफार काही बघितलं. मम्मी इथे मंगळसूत्र बघत होती. छान छान मंगळसूत्र होती. सो त्यातलं मम्मीने हे चूज केलं. छान दिसत होतं. मम्मीचं तर काही मनच भरत नव्हतं. जे दिसेल त्या शॉपमध्ये ती जातच होती, बघतच होती. बिकॉज आतापर्यंत तिने कधी शॉपिंग केलेली नाही आहे, फर्स्ट टाईम ती शॉपिंग करते. सो काहीच शॉपिंग वगैरे आता सर्व झाली. आता आम्ही पाळणे सेक्शनकडे चाललो आहे. इथे खूप असे छान छान सुंदर सुंदर असे पाळणे लावले होते, जसं की मेरी गो राऊंड झालं, ड्रॅगन झालं, परत ब्रेक डान्स झालं. असे खूप खूप डिफरंट प्रकारचे पाळणे होते. सो खूप छान वाटत होतं. तुम्ही पण बघा, हा ड्रॅगन आहे अँड दिस इज मेरी गो राऊंड. मला पण इतके पाळण्याचे नाव माहीत नाही आहे, बिकॉज मला काही पाळणे वगैरे आवडत नाही. सो गाईज या साईडला ब्रेक डान्स होता. हे तर बघूनच मला खूप डेंजर चक्कर येतं, कारण या पाण्यामध्ये असं गोल गोल फिरतं, कब्बशी टाईप असतं त्याचं स्ट्रक्चर, अँड गोल गोल फिरतं आणि मध्येच असे डेंजर गचके देतं. मला तर बघूनच एकदम भीती वाटते. सो मम्मी पप्पा मला म्हणत होते की बसू याच्यामध्ये. त्यांना म्हटलं तुम्ही बसा, मी इथेच उभी राहते, कारण मला तर पाण्याची खूप भीती वाटते. मी काय कधीच यात्रेमध्ये गेली तरी पण मी पाण्यामध्ये बसत नाही, जस्ट शॉपिंग वगैरे करते. सो मी इथेच राहिली होती उभी. तर ते गेले होते. आता स्टार्ट होईल, बघा तुम्ही कसं डेंजर होतं. तर काहीच व्हिडिओमध्ये जरी दिसत नसलं तरी रिअलमध्ये ते खूप डेंजर दिसतं आहे. मला तरी खूप भीती वाटते. सो बट एन्जॉय करणारे करतायत. हेच एकच तर लाईफ असते. सो एन्जॉय करून घेतला पाहिजे. आयुष्यातलं प्रत्येक मुमेंट आपल्याला आनंदाने जगला पाहिजे. सो बघा किती फास्ट होतं आहे ते. मला इथनं रिअलमध्ये बघते मी तर मला दिसतं आहे, व्हिडिओमध्ये जरी दिसत नसलं तरी. बघा मुलं किती एन्जॉय करतायत, किती डेंजर. वा.
तर गाईज यांचं ब्रेक डान्समध्ये झालं होतं एन्जॉय करून. तर आता आम्ही थोडंसं काहीतरी खाण्यासाठी बघत होतो. इथे छानसा एक मिकी माऊस पण होता. देन आम्ही पाणीपुरी शॉपवर बघत होतो बिकॉज सगळ्यात फेवरेट फूड माझं म्हणजे पाणीपुरी. मला पाणीपुरी प्रचंड आवडते. सो आम्ही यात्रेमध्ये स्टॉल्स खूप होते बट मी तर पाणीपुरीच बघितली. तर इथे पाणीपुरी वगैरे ते बनवत आहे. सो गाईज आपली पाणीपुरी इथे रेडी आहे. तिला बघूनच माझ्या तोंडात इतकं पाणी येते. सो लेट्स सी, आपण टेस्ट करून पण बघूया कशी लागते काय. छान तर वाटली मला, खूप छान होती. तर गाईज इथे साईडलाच दाबेलीसुद्धा होती. सो आम्ही दाबेली पण घेत होतो. तर दाबेली काही मी नाही घेतली, मी तर पाणीपुरीच खाल्ली. बट माझ्या छोट्या भावाने इथे दाबेली घेतली आहे. सो त्याच्याकडं बघून तर वाटते ठीकठाकच असेल. तर गाईज एकदा पाणीपुरी खाऊन मन भरलं नाही. सो आम्ही परत अजून एका स्टॉलवर पाणीपुरी खायला आलो. तर गाईज त्यानंतर मी आली चायनीज फूड सेक्शनकडे. सो मला चायनीज खायचं होतं. तर इथे ऑप्शन्स तर खूप सारे दिसत आहेत बट लेट्स सी काय काय आहे ते बघूया. तर गाईज मला खायचं तर मंचुरियन होतं बट इथे नव्हतं. सो इथे चाऊमिन होती तर मी ती घेतली. लेट्स सी कशी लागते बघूया. तर गाईज चाऊमिन खरंच खूप छान होती. गाईज चाऊमिन तर खूप छान होती बट एकच प्लेट मी घेतलेली तरी पण ती मला काय गेली नाही. सो मी माझ्या भावाला पण बोलवलं तर तो पण मला खाऊ लागला. अँड एवढ्यावर पण आम्हाला ते खपलं नाही. सो आम्ही पप्पाला पण बोलवून घेतलं. एकच प्लेट घेतली आणि त्यात ते आम्ही 3-3 जणं खातो आहे. माझं तर 2-3 घासातच फुल होऊन गेलेलं. त्यानंतर काहीच इकडे काही खेळणी सेक्शन्स पण होती. लहान मुलांची खेळणी वगैरे, टॉईज वगैरे खूप छान छान होतं. देन मला दिसतं आहे का इथे मला एक लहान म्हणजे आपण जेव्हा लहान होतो तेव्हाची एक आठवण दिसली. ती म्हणजे फोन ज्याच्यावर फक्त 3 प्रकारची गाणी लागायची. हा फोन किती डिमांडमध्ये होता त्या काळी. सो त्याला बघून माझ्या लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. देन काहीच इथे उसाचा रस पिण्यासाठी आम्ही थांबलो. देन गाईज या ठिकाणी मी रिंग्स बघत होती. डेली यूजसाठी रिंग्स बघत होती. खूप छान छान रिंग्स होत्या. सो एक रिंग मी पिक केली. मला एक रिंग आवडली. एकदम नाजूकच डिझाईन होती त्याची, छान होती. तुम्ही बघू शकता, मी हातामध्ये घालून दाखवते तुम्हाला. खूप छान दिसते. तर गाईज या शॉपमध्ये खूप छान छान अशा पर्स होता. सो गाईज यात एक मला राधे कृष्ण असं नाव त्याच्यावर लिहिलेलं होतं. तर मला ते खूप आवडलं. तर ती एक पर्स मी घेतली. बघा किती सुंदर दिसते, त्याच्यावर राधे कृष्ण नाव पण होतं. तर गाईज थोडंच पुढे गेल्यानंतर इथे डिनर सेटचा सेल होता. आय मीन एकदम सेम होतं सर्व. वाट्या, डिश, प्लेट्स, बाउल्स, स्पून्स सर्व एकदम सेम होतं. एकाच डिझाईनमध्ये खूप छान छान होतं. सो आम्ही थोडंफार काही तिथे बघत होतो. तर गाईज आम्ही एवढं सर्व सिलेक्ट केलं. त्यानंतर आम्ही खाऊ सेक्शनकडे आलो. म्हणजेच यात्रेमध्ये आलो आणि खाऊ नाही घेतला असं कधी होऊ शकतं का. सो म्हणजे खाऊ तर घेतलाच, खाऊ तर घ्यायलाच हवा. तर इथे भरपूर सारे ऑप्शन्स होते. गुडीशेव, रेवडी, जिलेबी, लाडू, भेळ, खूप सारे ऑप्शन्स होते. तर गाईज इथे गरम गरम जिलेबी बनवत होते ते. देन गाईज आम्ही खाऊ घेतला अँड पुढे निघालो. इथे कृष्णा वॉच बघत होता. सो बघा अशी दिसते वॉच, त्याने सिलेक्ट केली एक वॉच. त्यानंतर गाईज मी आली हॅट बघायला. सो खूप छान छान अशा हॅट्स होत्या इथे.
असं पिकनिकला किंवा कुठे फिरायला जाण्यासाठी एकदम छान होते. अँड मला अशी हॅट हवी होती जी प्रत्येक आउटफिटवर मॅच होईल. सो मी ते बघत होती, असे छान छान असे कलर होते फ्रेश फ्रेश. सो मी ते एक व्हाईट कलरची हॅट बघत होती. तर फायनली गाईज मी ही व्हाईट कलरची हॅट सिलेक्ट केली. देन आम्ही पुढे आईस्क्रीम वगैरे खाण्यासाठी थांबलो. तर गाईज मी ते 2 मिक्स फ्लेवर्स घेतले आईस्क्रीममध्ये. ही आईस्क्रीमसुद्धा आपण लहानपणी खायचो. जर तुम्हाला आठवत असेल तर मी 2 मिक्स फ्लेवर घेतलेले. आय थिंक हा एक स्ट्रॉबेरी आणि एक मँगो आहे. तर गाईज अशी होती आमची यात्रा. काय एन्जॉय केला काय सर्व ते तुम्ही बघितलंच आहे. आता आम्ही चाललो आहे घरी. तर गाईज मी आले आहे आता घरी. अँड मी यात्रेमध्ये काय काय घेतलं, काय काय वस्तू घेतल्या ते सर्व मी तुम्हाला 1 बाय 1 दाखवणार आहे. सो लेट्स स्टार्ट. तर गाईज फर्स्टली मी हे फ्लावर्स घेतले, हे डुप्लिकेट फ्लावर्स. हे एकदम इझी टू यूज असतात. आपल्याला काही हेअरस्टाईल वगैरे करायची असली तर खूप उपयोगी पडतात. तर छान होते. देन गाईज हे साईड इयरिंग्स आहे. आपण असं हेअरमध्ये त्याला अटकवतो त्यावाल्या इयरिंग्स आहे या. ह्या पण खूप छान होत्या. ह्या ऑक्साईडमध्ये होत्या. देन ही एक मेरी पिन होती पर्पल कलरमध्ये. देन ह्या इयरिंग्स होत्या, खूप छान होते. एकदम एलिगंट लुक येत होता याचा, खूप छान वाटत होते. देन मी हे 2 क्लचेस घेतले होते, फ्लावर्समध्ये होते असे डायमंडमध्ये, खूप छान होते ते पण. देन गाईज हा एक क्यूटसा क्लचर होता ज्याला बाहेरून एकदम सॉफ्ट आणि क्यूट अशी कवर होती. देन ही एक ब्रॉडवाली रिंग होती, बघा कशी दिसते, खूप सुंदर दिसते. त्यानंतर होता हा नेकलेसचा सेट. एक त्यात छोटा होता, एक मोठा होता. हा पण सुंदर होता. आपण कशावरही घालू शकतो, नऊवारी किंवा साडी. देन हा पण एक हारच होता, बट याला हारपेक्षा जास्त याला ठुशी असं बोलतात. ही आपण नऊवारीवर घालतो. देन त्यानंतर हा पण एक हार होता. हा ऑक्साईडमध्ये होता, खूप छान वाटत होता. देन त्यानंतर हे छान अशा इयरिंग्स होत्या. ह्या पण साईड इयरिंग्स आहे, हेअरमध्ये त्याला लावायचं साईडने असं. खूप छान होत्या, डायमंडमध्ये सुंदर दिसत होत्या. परत ह्या काही मेरी पिन्स होत्या छान छान वेगवेगळ्या कलरमध्ये, सुंदर होत्या. तर गाईज ह्या प्रेसवाल्या नथ होत्या, एकदम इझी टू यूज. पटकन आपण त्याला प्रेस करून असं घालू शकतो. त्यानंतर होते हे छानसे इयरिंग्सचे 2 जोड. एक सिल्वरमध्ये होतं, एक मल्टी कलरमध्ये होते. ते पण खूप छान दिसत होते. त्यानंतर हा पण एक हार होता, खूप छान वाटत होता हा पण. मला तर आवडला आहे, तुम्ही पण बघा कसा वाटतोय. त्यानंतर गाईज हे एक मॅशर होतं, सो मी हे पण घेऊन आली. त्यानंतर हा एक चिमटा होता. देन हे 2 बाउल्स पण मी घेतलेले. त्यानंतर गाईज मी ही मखमली म्हणजेच वेल्वेटवाली शॉल घेतलेली, जी खूपच सुंदर आणि सॉफ्ट होती. खूपच छान वाटत होती ही. आपण असं आउटफिटवर पण वेअर करू शकतो अँड थंडीमध्ये पण यूज करू शकतो. देन होती ही पर्स ज्याच्यावर राधेकृष्ण असं लिहिलेलं होतं. ही पण खूप सुंदर होती, एकदम असे राजस्थानी लुक येत होता याने. ही पण छान होती. आय थिंक ही मरून कलरमध्ये. तुम्ही पण बघा सुंदर दिसते. वेट गाईज, अजून मी दाखवते आहे. त्यानंतर मी ही एक लॉंग कुर्ती घेतलेली व्हाईट कलरमध्ये, जी खूपच छान वाटते आहे. देन एक येलो कलरवाली कुर्ती घेतली आहे. कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला एकदम सिम्पल वाटत असेल, बट वेट मी तुम्हाला ओपन करून दाखवते डायरेक्टली की कसं दिसतं आहे हे आतमधनं. तर गाईज फर्स्टली आपण येलो कलरवाली कुर्ती बघू. बघा ती खूप छान वाटते. त्याच्यावर ना अशी गोल्डन शायनिंगमध्ये डिझाईन केलेली आहे. ती कॅमेऱ्यात थोडी खास दिसून येत नाही आहे, बट खूप छान आहे ती. देन ही व्हाईट कलरमध्ये कुर्ती तुम्ही बघू शकता, एकदम तुम्हाला मी दाखवते आहे क्लोजमध्ये. खूपच सुंदर हिचं वर्क तर मला खूपच आवडलं, प्रचंड आवडलं. खूप सुंदर आहे, एकदम आपण असं ट्रेडिशनल लुक येतो याने. आपण कुठल्याही प्रकारच्या ट्रेडिशनल फंक्शन्समध्ये हिला वेअर करू शकतो. सुंदर.
देन काहीच लास्ट म्हणजे ही माझी छानशी अशी व्हाईट कलरची हॅट, जी खूपच सुंदर दिसत होती. मी तुम्हाला वेअर करून पण दाखवते. बघा किती सुंदर दिसते, तुम्ही स्वतःच बघा. तर गाईज अशी होती माझी सर्व शॉपिंग. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, तुम्हाला जर असे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. अँड थँक्यू. श्री स्वामी समर्थ.